कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी जल्लोष केला जातोय। तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसने या ठिकाणी मुसंडी मारली असली तरी महायुती या ठिकाणी एकत्र आहे। धाराशिवमध्ये तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत हे विजयी झालेले आहेत। जवळा गटामधून परांडा तालुक्यामधून त्यांनी ही निवडणूक लढवली होती आणि तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत हे विजयी झालेत। याआधी आणखी एक त्यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत हे देखील भाजपमधून विजयी झालेले आहेत। तर कोल्हापूरमध्ये संजय मंडलिकांना मोठा धक्का। भाजप राष्ट्रवादीचं कागल तालुक्यामध्ये वर्चस्व पाहायला मिळत आहे। तर संजय मंडलिक यांना हा एक मोठा धक्का। तर कोल्हापूरमधल्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। संजय मंडलिकांना धक्का। भाजप राष्ट्रवादीचं कागल तालुक्यामध्ये वर्चस्व जे आहे ते पाहायला मिळालेलं आहे आणि संजय मंडलिकांना एक मोठा धक्का बसलेला आहे। कोल्हापूरमध्ये संजय मंडलिकांना हा धक्का, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा विजयी गुलाल या ठिकाणी उधळला जातोय। तीही दृश्य आपण इथे पाहतोय। भाजप राष्ट्रवादीचा कागल तालुक्यामध्ये वर्चस्व पाहायला मिळत आहे। कागल जिल्हा परिषदेच्या 6 जागांवर मुश्रीफ घाडगेंचे उमेदवार या ठिकाणी विजयी झाले। कोल्हापूरमध्ये पाहूयात, भाजप 7, शिवसेना 7, राष्ट्रवादी 11, काँग्रेस 12 आणि ठाकरेंची शिवसेना 2। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला या ठिकाणी खातंही उघडता आलेलं नाहीये आणि दुसरीकडे कोल्हापूरमध्ये संजय मंडलिकांना एक मोठा धक्का बसलेला आहे। भाजप राष्ट्रवादी